नमस्कार, मी ऋतुजा। थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की ही काळीकुट्ट झालेली कढई मी तुम्हाला साफ करून दाखवणार आहे। जास्त उशीर न करता लगेचच मी व्हिडिओला चालू करणार आहे। त्या अगोदर तुम्ही ही कढई पूर्णपणे बघून घ्या। पाठीमागून तर कढई तशी स्वच्छच आहे, पण आतमधून एकदम अशी काळी झालेली आहे। आता ती कशी साफ करायची, चला तर लगेचच पाहूया। आता ह्यासाठी आपण ना तर साबणाचा वापर करणार आहे, ना कोणत्या लिक्विडचा वापर करणार आहे, ना मग कोणत्या घासणीचा वापर करणार आहे। हा आहे पॉलिश पेपर। हा पॉलिश पेपर आपल्याला हार्डवेअरच्या दुकानामध्ये सहज मिळतो। आता ह्या पेपरवरती तुम्हाला मी नंबर दाखवलाय, तर तो नंबर आहे 60। आपण ज्यावेळेस हार्डवेअरच्या दुकानामध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला कढई घासण्यासाठी 60 किंवा मग 80 नंबरचा असा पॉलिश पेपर आणायचा आहे। आता हा एवढा पॉलिश पेपर मला 10 रुपयाला भेटलाय। यामधला एक छोटासा तुकडा मी काढून घेते। हे एवढ्याच तुकड्याने ही कढई आपल्याला पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आहे। हा व्हिडिओ अगदी छोटासा आहे। या व्हिडिओमध्ये मी एकदम व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण एका पेपरच्या साहाय्याने ही काळीकुट्ट झालेली कढई कशा प्रकारे साफ करून घेऊ शकतो, तेही अगदी सोप्या पद्धतीने। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। आणि जर तुमच्याकडे अशी ही काळीकुट्ट झालेली कढई किंवा टोप किंवा तवा असेल तर तुम्ही ह्या पेपरने नक्कीच एकदा साफ करा। बऱ्याचदा युट्यूबवरती आपण असे क्लिनिंगचे व्हिडिओ पाहतो, परंतु दाखवताना काळीकुट्ट झालेली कढई दाखवतात आणि त्यानंतर अगदी नवीनच कढई आपल्या समोर दाखवतात। कमेंट वाचल्याच्या नंतर आपल्याला कळतं की स्टार्टिंगची कढई वेगळी होती आणि नंतरची कढई वेगळी आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी लाईव्ह दाखवलेला आहे की ही कढई मी कशा प्रकारे साफ करून घेते। इथे तुम्ही पाहत असाल, आता मी पेपरने साईडच्या ज्या काही कडा घाण झालेल्या आहेत तर त्या कडा अशा प्रकारे घासून घेते, तर लगेचच तिथे घाण निघायला चालू होते। आता ही जी कढई तुम्ही म्हणाल की आपण साबण किंवा काळ्या साबणाने पण घासून तिला काढू शकतो, पण मी खूप प्रयत्न केला, मला ती कढई काही निघलीच नाही आणि घासून घासून ना हात पण खूप दुखतात। त्याच्यामुळे ही आयडिया खूप बेस्ट आहे, कारण ह्या पेपरने ही कढई लवकर निघली जाते, खूप स्वच्छ निघते आणि हातही आपला दुखत नाही। 5-7 मिनिटाच्या आतमध्ये ना ही पूर्ण कढई छान अशी क्लीन होऊन निघते। घासणीने घासायचं म्हटल्यावरती 2-3 वेळा, म्हणजे 2-3 वेळा भाजी झाल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस घासतो ना त्यावेळेस ती म्हणजे थोडीशी निघते। त्याच्यामुळे ह्या पेपरनं घासणं हे खूप सोपं आहे। तर तुम्ही इथे बघतच असाल, एकदम थोडंसं पाणी म्हणजे ओलसर करायचे आणि त्याच्यानंतर घासून घ्यायचे। तर ही आहे माझी तळणीची कढई। तर प्रत्येकाकडेच ना म्हणजे एक अशी कढई असते ज्यामध्ये आपण भजे, पापड वगैरे जे काही तळणीचे पदार्थ असतात ना तर ते तळत असतो। तर तळणीचे पदार्थ ज्यावेळेस तळतो त्यावेळेस त्याच्यामध्ये म्हणजे तेल उरलेलं असतं, त्यामुळे मग ते तेल आपण 2-3 वेळा तसंच तळणीला वापरतो आणि त्याच्यानंतर मग कढई अशी काळी होते आणि मग नंतर आपल्याला ती घासणीने किंवा साबणाने निघत नाही, त्याच्यामुळे मग ते आपण तसंच ठेवतो आणि ते ठेवून ठेवून त्याच्यावरती अजून थर जमा होऊन जास्त कढई काळी होते। इथे तुम्ही पाहू शकता कढई मी एकदा घासून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला ना ही कढई धुवून दाखवते की एका घासणीमध्ये ही कढई किती स्वच्छ निघली आहे ती। आता पाठीमागच्या साईडने माझी कढई पूर्ण स्वच्छच आहे, तिकडे काही घासायची गरज नाही, पण आतून खूप काळपट झालेली हे तुम्ही पाहिलंच आहे। तर बघा, पहिल्या घासणीमध्ये ही कढई एवढी निघलेली आहे। आता सेकंड टाइम परत ना मी घासून घेणार आहे। आता हा पेपर थोडासा मला मोठा वाटला, त्याच्यामुळे मी याचे 2 तुकडे केले आणि ह्या एका तुकड्याने ना परत एकदा ही कढई छान अशी घासून घेते। तर तुम्ही इथे पाहू शकता, पहिल्यांदा घासली त्या घासणीमध्ये ही कढई किती छान अशी निघलेली आहे। तर ह्या पेपरने आपल्याला ज्यावेळेस आपल्याला अशी काळीकुट्ट भांडी घासायची ना त्यावेळेस म्हणजे आपण फक्त जी काळीकुट्ट झालेली कढई किंवा जी भांडी आहेत ना तीच घासायची, जी जर्मलची भांडी आहेत। कारण हा पॉलिश पेपर आहे, हा थोडासा खरखरीत असतो। जर याने आपण म्हणजे एखादं नवीन भांड किंवा डब्बा वगैरे एक स्वच्छ असलेला डब्बा वगैरे घासला तर त्याच्यावरती लगेचच स्क्रॅचेस पडतील आणि ते स्क्रॅचेस दिसून येतील। त्यामुळे जे काळेकुट्ट झालेले भांडे आहेत ना तर ते काळेकुट्ट झालेले भांडेच घासण्यासाठी आपल्याला ह्या पेपरचा वापर करायचा आहे। तर इथे पाहू शकता, दुसऱ्यांदा म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये मी ही पूर्ण कढई परत एकदा घासून घेतली। जो मधला भाग होता तोही घासलाय आणि ज्या कडा होत्या त्याही परत एकदा घासून घेतल्या। तर मी म्हटलं तसं 5 मिनिटांमध्ये ही कढई अगदी आपण ह्या पेपरने घासून घासून स्वच्छ करू शकतो आणि हा पेपरने घासताना म्हणजे एकदम इझी जातं। हात दुखण्याची काहीच म्हणजे याच्यामध्ये हात वगैरे काहीच आपला दुखत नाही। एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे ही कढई आपली निघली जाते। तर इथे पहा, बाहेरच्या साईडने म्हणजे थोडेसे तेलकट डाग आहेत, ते म्हणजे घासणीने निघू शकतात, पण या पॉलिश पेपरने मी घासून घेते
कढईला तुम्ही पाहू शकता किती छान अशी पॉलिश आलेली आहे, म्हणजे छान अशी चमक आलेली आहे। आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हीही पाहिलं असेल, मीही पाहते, स्टार्टिंगला वेगळं भांडं दाखवतात, एंडिंगला वेगळं भांडं दाखवतात। त्याच्यामुळे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कमेंट वाचतो आणि तेव्हा असं वाटतं की अरे आपला वेळ फुकटच गेला। त्यामुळे ना ही जी ट्रिक आहे ही मी अगोदर माझ्या दुसऱ्या टोप म्हणजे काळा होता त्या टोपावरती ही ट्रिक करून पाहिली, ती छान अशी सक्सेस झाली आणि त्याच्यानंतरच मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून कोणी जर माझा व्हिडिओ पाहत असेल तर त्याचा टाइम वेस्ट जायला नको। आपल्या व्हिडिओमधून दुसऱ्यालाही काहीतरी छानसं मिळलं पाहिजे, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवलंय। इथे तुम्ही पाहू शकता जी माझी अगोदरची कढई होती, नंतर पण मी तीच कढई दाखवली, अजिबात दुसरी कढई चेंज करून तुम्हाला दाखवलेली नाहीये। आता मी कढई 2 वेळा घासली आणि इतकी छान अशी कढई निघलेली आहे। अजून जरी आपण एकदा घासली तर अगदी चकचकीत ही कढई निघून जाईल। तर इथे तुम्ही पाहू शकता किती क्लीन झाली आहे ही कढई आणि रिअलमध्ये खरंच या कढईचे जे काही काळसर डाग होते ते सगळे निघून गेलेत। आता हे पहा, हे जे पेपर आहेत ह्या पेपरने आपण अजून 1-2दा तरी ना ही कढई घासून काढू शकतो। म्हणजे बघा, मी जो मोठा पेपर तुम्हाला पॉलिश पेपर दाखवलेला तर तो पेपर होता 10 रुपयाचा। तर त्या 10 रुपयाच्या पेपरमध्ये ना आपण 3 वेळा तरी ना अशी काळी जी भांडी असतात ती काळी भांडी आपण त्या पेपरने काढू शकतो। त्यानंतरही त्या पेपरचा वापर आपण अगदी जी साधी भांडी असतात ना ती घासण्यासाठी करू शकतो। तर इथे पहा, छान अशी कढई घासून तयार आहे। ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली? तुम्ही काळी कुट्ट झालेली कढई किंवा तवा कशा प्रकारे घासता? जर तुम्हीही साबण आणि घासणीने घासत असाल पण ती निघत नसेल तर एकदा ह्या पॉलिश पेपरचा वापर नक्कीच करा। ही ट्रिक कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा।